नमस्कार मित्रांनो, मी प्रकाश पाटील MP मराठी टेक्निकल कॉर्नर या चॅनलवरती तुमचं सर्वांचे स्वागत करत आहे। मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहे इंदिरा गांधी विधवा पेन्शन योजना। मित्रांनो, इंदिरा गांधी विधवा पेन्शन योजना काय आहे आणि त्यासाठी लागणारे सर्व कागदपत्र काय आहेत याची सविस्तर माहिती मित्रांनो या व्हिडिओमध्ये दिलेली आहे। तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि चॅनलला पहिल्यांदाच आला असेल तर चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका आणि बेल आयकॉनला ऑल वरती सेट करा, जेणेकरून माझे नवीन व्हिडिओ येतील ते सर्वात प्रथम मित्रांनो तुम्हाला भेटून जातील। चला मग मित्रांनो व्हिडिओला चालू करू। मित्रांनो, जय भवानी जय शिवराय। मित्रांनो, इंदिरा गांधी विधवा पेन्शन योजना म्हणजे काय? इंदिरा गांधी विधवा पेन्शन योजना ही महाराष्ट्र राज्यातील विधवा महिलांना दर महिन्याला एक आर्थिक मदत मिळावी या उद्देशाने सुरू करण्यात आलेली ही योजना आहे। या योजनेला महत्त्वपूर्ण योजना मानले जाते। महाराष्ट्र सरकार वृद्धांसाठी व अपंगांसाठी, विधवा महिलांसाठी असे इत्यादीसाठी विविध प्रकारच्या योजना काढत असते। त्यातील ही एक जी विधवांसाठी काढलेली इंदिरा गांधी विधवा पेन्शन योजना आहे। पतीच्या अकस्मात मृत्यूमुळे विधवा महिला एकाकी पडून त्यांना त्यांच्या दैनंदिन गरजा पूर्ण करण्यासाठी आवश्यक पैशासाठी खूप आर्थिक समस्यांना सामोरे जावे लागते। म्हणून या सर्व गोष्टींचा विचार करून इंदिरा गांधी विधवा पेन्शन योजना चालू करण्याचा निर्णय भारत सरकारने घेतलेला आहे। मित्रांनो, त्यानंतर मित्रांनो इंदिरा गांधी विधवा पेन्शन योजनेचे उद्दिष्ट काय? पहिला मित्रांनो, पतीच्या अचानक मृत्यूमुळे महिलांना दैनंदिन गरजा भागवण्यासाठी या योजनेचा लाभ घेता येईल। दुसरा आहे, विधवा महिलांना कोणा इतरावर अवलंबून राहण्याची गरज पडणार नाही। तिसरा आहे, राज्यातील विधवा महिलांचे राहणीमान आणि जीवनमान सुधारेल। चौथा आहे, राज्यातील विधवा महिला या आर्थिकरित्या सक्षम आणि आत्मनिर्भर होतील। त्यानंतर आहे, इंदिरा गांधी विधवा पेन्शन योजना महाराष्ट्र अंतर्गत पात्रता काय आहे? तर अर्जदार हा विधवा महिला ही कायमस्वरूपी स्थायिक महाराष्ट्रातली असली पाहिजे। मित्रांनो, इंदिरा गांधी विधवा पेन्शन योजना महाराष्ट्रामध्ये फायदे काय आहेत? तर आर्थिकदृष्ट्या या विधवा महिलांना दैनंदिन काळात रोज लागणाऱ्या आवश्यक पैशासाठी कोणावर अवलंबून राहण्याची आवश्यकता वाटणार नाही। या विधवा महिलांचा आर्थिक विकासाची वाटचाल सुरू होईल आणि सक्षम होतील। या योजनेअंतर्गत राज्यातील विधवा महिलांना दर महिन्याला 1500 रुपये आर्थिक मदत केली जाईल। त्यानंतर विधवा महिलांना आर्थिक समस्याचा सामना करण्याची गरज लागणार नाही। त्यानंतर मित्रांनो, इंदिरा गांधी विधवा पेन्शन योजनेसाठी काही अटी आहेत। पहिली अट आहे मित्रांनो, 65 वर्षावरील महिलांना इंदिरा गांधी विधवा पेन्शन योजनेचा लाभ घेता येणार नाही। त्यानंतर विधवा महिला ज्या अर्जदार असते त्यांचे वय 40 ते 65 वर्षाखालील महिलांचा केवळ या योजनेअंतर्गत सहभाग केला जाईल। त्यानंतर अर्जदार विधवा महिला या आर्थिकदृष्ट्या गरीब असाव्यात तरच त्यांना योजनेचा अंतर्गत अर्ज भरता येईल। त्यानंतर आहे, महाराष्ट्र विधवा पेन्शन योजना अर्ज कुठे करायचा? तर मित्रांनो, हा अर्ज तुम्ही तलाठी कार्यालय, सेतू केंद्र, तहसील कार्यालयामध्ये जाऊन करू शकता। आणि त्यासाठी लागणारे कागदपत्र कोणते आहेत? तर पहिला आहे आधार कार्ड, दुसरा आहे दारिद्र्य रेषेखालील रेशन कार्ड, तिसरा आहे रहिवासी दाखला, चौथा आहे जन्म दाखला किंवा वयाचा दाखला, पाचवा आहे बँक पासबुक झेरॉक्स, त्यानंतर चालू मोबाईल नंबर, त्यानंतर पत्नीचा मृत्यू दाखला, ग्रामसेवक किंवा नगरपालिका यांच्याकडून मृत्यूचा दाखला घ्यायचा आहे मित्रांनो। त्यानंतर जातीचा दाखला गरज असले तर, आणि पासपोर्ट आकाराचे फोटो मित्रांनो, इत्यादी सर्व डॉक्युमेंट्स तुम्हाला तिथे तलाठी कार्यालय किंवा जिल्हाधिकारी किंवा तुमच्या बाजूला आजूबाजूला सेतू केंद्र असेल तिथे जाऊन सबमिट करायचे आहेत। आणि ऑफलाईन पद्धतीने तुम्ही अर्ज करू शकता किंवा ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकता। मित्रांनो, अशा प्रकारे तुम्ही इंदिरा गांधी विधवा पेन्शन योजनेचा लाभ घेऊ शकता। मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये मित्रांनो मी तुम्हाला इंदिरा गांधी पेन्शन योजनेची सर्व माहिती दिलेली आहे। लागणारे कागदपत्रे तसेच त्याचे फायदे काय आहेत, आर्थिकदृष्ट्या उद्दिष्ट काय आहे, तर सर्व माहिती मित्रांनो तुम्हाला दिलेली आहे। तर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच शेअर करा आणि लाईक करा, आणि चॅनलवरती पहिल्यांदा झाला असेल तर चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। बेल आयकॉनला ऑलवरती सेट करा, जेणेकरून माझे नवीन व्हिडिओ येतील ते सर्वात प्रथम मित्रांनो तुम्हाला भेटून जातील। चला मग मित्रांनो, भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये। मित्रांनो, जय भवानी जय शिवराय। मित्रांनो।